नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. जेवताना ताटाची शोभा वाढवणारी आणि तोंडाची चव वाढवणारी अशी आज आपण इथे लसणाची चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने लसणाची चटणी बनवली जाते, पण खरी पद्धत लसणाची चटणी बनवण्याची अगदी याच पद्धतीने. यामध्ये आपल्याला फक्त लसणाचा सगळ्यात जास्त वापर करायचा असतो. इथे मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या स्वच्छ धुवून आपल्याला उन्हाला थोड्या वेळ वाळून घ्यायच्या, म्हणजे कडकपणा येईल. आणि मिरच्या जास्त पाण्यामध्ये ठेवायच्या नाही. मिरच्यांची देठं काढून घेतलेली आहे. लसूण आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे आणि गूळ थोडंसं आपल्याला लागणार आहे आणि चिंचेची थोडंसं आपल्याला चटणी लागणार आहे. सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, आपल्याला फक्त कोरड्या मिरच्या आपल्याला इथे वाटून घ्यायच्या, म्हणजे पावडर त्यांची होते आणि चटणी वाटताना आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायला लागत नाही. तर इथे मी मिरच्या अशा कोरड्या वाटून घेतलेल्या आहे. बघू शकता एकदम बारीक अशी त्याची पावडर झालेली आहे. लसणाची चटणी करताना लक्षात ठेवा, लसणाची साल अजिबात काढायची नाही, पाकळ्यांची. फक्त लसूण थोडासा आपल्याला इथे धुवून घ्यायचा आणि लसूण भरपूर घालायचा. अगदी थोडासा मी यामध्ये गूळ घातलेला आहे आणि चिंचेचा कोळ मी 1 चमचा इथे घातलेला आहे. चिंच आणि कोळ्यामुळे काय होतं, चटणी जास्त तिखट लागत नाही आणि चटणीची जी चव असते ना ती खूप छान लागते. आणि मीठ आपल्याला 2 चमचे इथे घालून घ्यायचं. मीठ मात्र आपल्याला यामध्ये अंदाजानुसार घालायचं. मीठ जर कमी झालं तर चटणी खूप तिखट लागते आणि कोरडीच आपल्याला इथे वाटून घ्यायची. आता जर तुम्हाला कोरडीच अशी ठेवायची असेल तेल टाकून तर तुम्ही असंही ठेवू शकता, किंवा गोळा असा बनवायचा असेल तर अगदी थोडंसं आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा आणि मग आपल्याला इथे फिरून घ्यायचं. या पद्धतीने बघू शकता असा गोळा बनेल अशी आपली इथे चटणी इथे वाटून झालेली. कलर तिचा बघू शकता एकदम लाल भडक असा कलर इथे आलेला आहे. आता आपल्याला चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं आहे, कच्चं तेल अजिबात घालायचं नाही. जर तुम्हाला अगदीच ती 15 दिवसासाठी ठेवायची असेल तर तुम्ही कच्चं तेल घालून तशीच खोलून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. पण जर अगदीच तुम्हाला महिना 1.5 महिने ही चटणी तुम्हाला टिकवायची असेल आणि टिकून मग खायची असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, तेल घालायचं. कढईमध्ये तेल गरम झालं की वाटलेली चटणी गरम तेलामध्ये घालून घ्यायची आणि गॅस आपल्याला इथे मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवरती आपल्याला चटणी अगदी तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची. बघू शकता तेल जर तुम्हाला असं नंतरनं वाटलं की कमी झाले तर तुम्ही नंतरनं सुद्धा यामध्ये तेल वाढवू शकता. पण एवढं प्रमाण तेलाचं पुरेसे एवढ्या चटणीसाठी तेवढं मी इथे तेल घातलेले. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला चटणी इथे चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे, म्हणजे ही चटणी अगदी महिना 1.5 महिने सुद्धा टिकते, तिला काहीच होत नाही. सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, आता आपण महिने 1.5 महिन्यासाठी जर चटणी तुम्ही स्टोअर करून ठेवत असाल तर एक पोहे खायचा जो चमचा असतो तेवढा चमचा भरून त्यामध्ये आपल्याला व्हिनेगर घालायचं. व्हिनेगरमुळे तुमची चटणी आरामात 1.5 महिन्यापर्यंत किंवा 2 महिन्यापर्यंत सुद्धा टिकू शकते. फक्त घेताना व्यवस्थित आपल्याला तिला घ्यायची. ओला हात, पाणी वगैरे काही लावायचं नाही. व्हिनेगर घातलं की 2च मिनटं आपल्याला चटणी परतून घ्यायची आणि मग चटणी आपल्याला इथे काढून घ्यायची. गॅस बंद करून चटणी थंड करून घ्यायची. बघू शकताय छान असा लाल भडक चटणीला कलर आलेला आहे. एकदम असा गोळा बनावा अशी आपली चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. आता ही चटणी तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी महिना, 1.5 महिना, 2 महिने सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता, तिला काही होत नाही. तर अशा पद्धतीने आज आपण अगदी खऱ्या पद्धतीने लसणाची चटणी कशी बनवायची ही रेसिपी पाहिली.